संतोष हालदार. सध्या काय वातावरण आहे? जिल्हा परिषद चालू झाली आहे. जिल्हा परिषदला आता कसं आहे, दोन्ही उमेदवार टक्कर आहे बघा. कोण दोन उमेदवार? अतुल पवार हां हे आपला ह्यांचा दीपक आबाचा मुलगा. हां दोन्ही उमेदवार चांगली तयारीला लागलीत. अतुल पवारने पण स्वतःच्या स्वखर्चातून बरीच कामं केलीत हां आणि त्यामुळं आता सांगता येत नाही. दीपक आबाचा जी हा पहिल्यापासून बालेकिल्लाच आहे हां आणि अतुल पवार पण तयारीने उतरली जातात. त्यामुळे बालेकिल्ल्यात काय थोडंसं बालेकिल्ला राहील का? आता बघा शेवटी टक्कर जोरात आहे बघा. बालेकिल्ला राहील का न राहील सांगता पण येत नाही. आता शेकाप आणि दीपक आबा एक आहेत हां आणि अतुल पवार हे अजित पवार राष्ट्रवादी. शेका पण आबा एकत्र असलं काय फरक जाणवलं काय? नाही, गेल्या वेळेलाच एवढ्या काय जास्त मतात निवडून आली नव्हती हां इथली सीट जिल्हा परिषदची आणि पंचायत समिती तर 196-98 आली होती आणि आता दोघंही निभार तयार लागली. त्यामुळं आता काय, तुमचं मत कोणाला असतं? आता मी खरं तर BJPचा कार्यकर्ता आहे. हां त्यामुळे आता BJP आता बघू कुणाला काय आणखी काय पत्ते खोलले नाहीत त्यांनी काय, हां तरी पण बघू. साधारणतः गावात लीड